जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा हादरला सावंगी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय, 3 जण ताब्यात। वर्धा तालुक्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावाजवळ एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। शाळेतून घरी परतलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात लैंगिक अत्याचारानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। प्राथमिक माहितीनुसार 15 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुलगी शाळेतून घरी आली होती। तिचे आई-वडील शेतात कामासाठी गेले असल्याने ती घरात एकटी होती। या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय असून त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे तिचे आई-वडील घरी आल्यावरती नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण परिसर सील करून तपासाला वेग देण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून 14 विशेष तपास पथके आणि 2 तांत्रिक पथके आरोपींचा शोध आणि तपासासाठी कार्यरत आहे। काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि विभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। त्या तसं काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झालं नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। इथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतो। या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त होते आहे। या प्रकरणाचा कसून तपास पोलीस घेत आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।